नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवर तुम्ही स्वप्नली वाटे थेट कोकणातून तुमचं स्वागत करतो. मी सध्या आता कोकणामध्ये आहे, माझ्या मूळच्या गावी आहे खैरे तरपतुडी. हा माझं मूळ गाव आहे आणि मी काल मुंबईवरून आलो दुपारी 3:30 वाजता. आणि आज मी आता माझ्या मूळच्या गावी खैरे तरपतुडी या गावी आलोय. कारण इकडचं गावचं घर आहे ना, ते झाडायचं होतं. आईने दहीहंडीच्या वेळेस घर झाडलेलं, पण परत आता कचरा खूप झालाय, तर परत एकदा घर झाडायचं आहे. आत्ताच आम्ही आलो बाईकवरती 3घे जण. मी, आई आणि पप्पांना कामावरती सोडले आणि मी इकडे आलो, आई आणि मी. आणि तुम्हाला दाखवतो माझं घर. ही आई वडापाव खाते. फाट्यावरून रोहनपाटावरून आहे ना, वडापाव आणला, तर ते वडापाव खाते. आणि माझं घर दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे हा हॉल आहे. आणि त्या ठिकाणी टी व्ही होती. आता टी व्ही नाही आहे, टी व्ही आता महाडला घेऊन गेलोय. आणि वरती आहे ना, वह्या आणि पुस्तके आहेत. डस्टबिन आहे, एक बाजूला डस्टबिन आहे. आणि इकडे प्लास्टिक आणून ठेवलं आहे. आणि बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी समोर आहे ना, एक पडीक घर आहे, नानीचं घर आहे. हे घर आता त्यांनी नानीने इथे समोर हे दिसतंय ना घर, तिथे घर बांधलंय. हे घर मोडलं, बरेच वर्ष झाली हे घर मोडून. आतमध्ये काय नानीने फाटी वगैरे भरलेत काहीतरी. आणि ह्या साईडला आहे ना, ह्या साईडला एक झोपडी आहे. आणि हा गावाच्या बाहेर जाणारा रस्ता आहे. आणि इथंच बाजूला एक नदी आहे. आणि ह्या समोर आहे ना, हे अमरानांचं, विलासानांचं घर होतंय. सध्या काम चालू आहे त्या घराचं. आत्ताच पाऊस येऊन गेला, पावसाळ्याचं वातावरण आहे. इथे समोर कचरा पण खूप झालाय. झाडं वगैरे सगळे काढायला लागणार आहेत, कारण इकडे कोण आता सध्या राहत नाही ना, त्याच्यामुळे झाडं वगैरे सगळे पायऱ्यांवर सगळे उगवलेत. घराच्या साईडनी पण उगवलेत. हे सगळं आता काढायला लागणार आहे. ही समोर चिरड्याची फुल आहे ते. आणि आतमध्ये आहे ना, किचन आहे. सध्या कोण राहत नसल्यामुळे आता घाण भरपूर झाले, साफसफाई करायला लागणार आहे. आणि वरती आहे तो माळा आहे. आणि ही वरती आहे ना, टाकी आहे पाण्याची. टॉयलेट बाथरूम एकच आहे आतमध्ये, कॉमन आहे. आणि प्लॅस्टिक कशासाठी आणलंच आहे? वरती टाकलेला उघडाला कवला वरती. हा, प्लावड पण खराब झाले ते बघ. सगळं खराब होईल. पाणी गाळून गाळून सगळे प्लावड खराब झालेत. पूर्ण चेंज करावं लागणार आता. आणि हा डबा आणलाय, कारण इथं बनवण्यासाठी गॅस वगैरे, सिलेंडर वगैरे नाही, त्याच्यामुळे तिकडून महाडवरूनच हा डबा घेऊन आलोय. भात, डाळ, भाजी दोघांसाठी. आणि पप्पांना डबा दिला, पप्पा कामावरती गेलेत. आणि इथे आहेत ना, हे माझे आजोबा आणि हे माझे काका, दोघं पण म्हणजे ऑफ झाले. मी आता कपडे चेंज केलेत, कारण जे अगोदरचे कपडे होते ना, ते चांगले कपडे होते. कारण सगळा घर झाडेपर्यंत कपडे खराब होणार, म्हणून हे कपडे ऑलरेडी मी घेऊन आलेलो, दुसरे कपडे. ही टी शर्ट आहे आणि पॅन्ट तीच ठेवली, कारण पॅन्ट आहे ना, भिजले पावसामुळे. बाईकवरती जेव्हा मी गाडी चालवतो ना, तेव्हा सगळे वरतच फक्त माझ्याकडे रेनकोट होता, खाली पॅन्ट नव्हते, त्यामुळे सगळे पॅन्ट भिजून गेले, म्हणून तीच ठेवतोय. आणि आता घर झाडायला घेतो. काय लोखंड वाटतं काय तर याच्यामध्ये. लोखंड आहे, प्लास्टिक. डबल पिशवी आहे, ते पण पिशवी पूर्ण झाले. लोखंड आहे. सगळं इकडे टाकू.
त्याच्यावर पाय नको देऊ, असं वडून वडून काढ. उभारलेत ना लावून खाली जाईल पटकन. सगळं इकडचं सगळं सामान काढू ना मग. सगळं सामान काढ. असते हात घाल, कोण असेल बाबा. मग आता वरती प्लॅस्टिक नाही कबलावरती? नाही, पाऊस एवढा लागला ना, तर अजून 1 महिना पाऊस लागणार आहे, तेवढं उमळून जाईल ते, म्हणून ते सगळं खाली जाईल. वजन असले सगळं टुपा बिपा असली ना, ते भंगार मध्ये खाली टाकते, भंगार मध्ये द्यायला. तू भंगारवाला येईल तेव्हा ना येतो तू नेहमी खाली असलं ना, तर हे काय बघा खिडक्यांचं आणलेलं. खिडक्यांचा असू दे ना. असं दे. असू दे. बरं नाही वाटत. बाकी सगळं ठीक आहे. मी आता माळ्यावर चढलोय. हा? हे बघा पूर्ण प्लाऊड आहे ना, हे खराब झालंय. दिसणार नाही काळोखातून, वरती लाईट नसल्यामुळे हे काळोख पूर्ण आहे. फ्लॅश चालू केले तरी पण हे दिसणार नाही, कारण हे प्लाऊड आहे ना, हे प्लाऊड आहे फक्त, फळ्या नाही. पूर्ण पाणी खराब झालं. हे कौलाचं पाणी आहे ना, गळून गळून. मी आता माळ्यावर चढलोय आणि हे बघा, हे मला कंदील सापडलं. हे जुन्या काळामध्ये जास्त वापरायचे हा कंदील. या ठिकाणी ना कमी जास्त करण्यासाठी हा एक बटन दिलेला, हा गोल गोल फिरवला की कमी जास्त व्हायचा, लूज केला की जास्त व्हायचा, टाईट केला की कमी व्हायचा, असं काहीतरी होतं ह्याच्यामध्ये. आम्ही जुना पहिला आम्ही वापरलेला आहे हा. जेव्हा मी लहान होतो तेव्हा हा कंदील वापरलेला. हे आजोबांच्या काळामधला कंदील आहे. आणि आता काय बॅटऱ्या वगैरे आल्यात. आणि कंदीलच्या नंतर एक बत्ती होती, ती बत्ती वापरायची. एक छोटी एक बॉटल असायची एवढी, आणि त्या बत्तीवरती हे धागा असायचा, एक दोर असायची. त्या दोरला आतमध्ये रॉकेल टाकून त्याच्यामध्ये बत्ती लावायची, आणि त्याच्या अगोदर हे कंदील वापरायचे. आता कंदील सहसा बघायला भेटत नाही. आता मी वरती माळ्यावर चढलो ना, तेव्हा मला हे कंदील दिसलं, म्हणून तुम्हाला दाखवतो हे कंदील पहिले कसं असायचं हे कंदील. आणि ही वरची आहे ना, ही काच आहे, ही ती आता काळी पडली पूर्ण. आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये रॉकेल वगैरे भरायचे. आणि अजून एक मला एक वरती बॅग भेटली. ही बॅग सहसा बघायला भेटत नाही आताच्या काळामध्ये. पहिल्या काळामध्ये ही जास्त वापरायची, लग्नाच्या वेळेस ही बॅग जास्त वापरायची. त्याला सुटकेस म्हणायचे. हे बघा इथे हे लॉक आहेत. बघू, हा, मला प्रेझेंट मिळाली, मम्मीला प्रेझेंट मिळालेली. तुला प्रेझेंट भेटले का? हे मम्मीला प्रेझेंट भेटलेली. काय सुटकेस बोलतात ना हिला. सुटकेस तेव्हा अशा प्रेझेंट मिळायच्या. तेव्हा लग्नामध्ये आहे ना हे असे प्रेझेंट मिळायच्यात. आता सहसा बघायला भेटत नाही अशा बॅगा. हे बघा, हे तुम्हाला दाखवतं. हा इथे लॉक असं दाबलं की हे आतमध्ये दाबलं आणि हे सोडलं की हा लॉक होतो. त्यांना केलेला. आणि इकडे एक लॉक आहे. ती आहे ना गौरी. हा लॉक असा ओढायचा आणि हा आतमध्ये ढकलायचा आणि हा सोडायचा, असा लॉक होतो. मी बॅग उघडत नाही आता. लॉक वगैरे खराब झाले असल्यामुळे ते आता यूज होत नाही प्रॉपर लॉक ते. कारण आत्ताच्या काळामध्ये सहसा बघायला भेटत नाही अशा बॅगा. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतोय या पहिल्या बॅगा कशा असायच्या. हे पूर्ण हे असं लॉक केलं ना, हे असं लॉक केलं, इकडं पण लॉक केलं, हे असं लॉक केलं की इथे एक चावी असायची. ती चावी लावायची. चावी लावलं की हा पूर्ण लॉक होता. मग ही बॅग कोण खोलू शकत नाही. आणि आता पूर्ण हे लॉक वगैरे खराब झाले आतमध्ये. हे बघा, हे लॉक आहेत आतमध्ये, पूर्ण गंजलेत ते लॉक. त्याच्यामुळे ते प्रॉपर यूज होत नाही आहेत. आता मी ही बॅग आहे ना, हे सगळ्या खिडूक मिडूक जे भंगार किंवा ज्या वापराच्या गोष्टी आहेत ना त्या ठेवल्यात. हे होल्डर वगैरे चांगले आहेत. ह्याची बटणं हे आहेत ना ती पण चांगली आहेत, त्याच्यामुळे ठेवलेत. आणि ही साखळी आहे, ह्याच्यामध्ये चुका स्क्रू वगैरे सगळे ठेवलेत. ही बॅग ह्याच्यासाठीच आता यूज करतो, कारण ही बॅग आता सहसा कोण वापरत पण नाहीत. आणि अजून एक गोष्ट, एक वस्तू होती, आम्ही बालपणी त्याच्याने खूप खेळायचो. ते बघितल्यावर मला ते बालपणीची आठवण आली. तुम्हाला दाखवतो ती वस्तू काय आहे ते. तुम्हाला पण माहिती असेल ते काय आहे ते, दाखवतो तुम्हाला.
हे बघा, हे समोर दिसतं ना, हे टायर आहेत, सायकलचे टायर आहेत. हे टायर आम्ही घेऊन लहानपणी आहे ना रस्त्यावरती खेळायला जायचो. एक काठी असायची छोटी हातामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक टायर घ्यायचो आणि काठी टायरला मारत मारत आम्ही रस्त्यावरनं फिरत जायचो. हे आता कोण खेळ खेळत पण नाहीत. ते माझ्या जुन्या सायकलचे टायर आहेत. माझ्याकडे एक सायकल होती जुनी, त्या जुन्या सायकलचे टायर आहेत. जेव्हा टायर खराब होतील ना तेव्हा मी टाकून नाही द्यायचो, ते टायर ठेवायचो, कारण ते टायर आम्हाला खेळण्यासाठी वापरायचे. आणि त्या काळामध्ये प्रत्येकाकडे एक ना एक टायर असायचंच खेळण्यासाठी. आणि हे खेळ आत्ताच्या काळामध्ये खेळायला भेटत पण नाही. आता कसं, आत्ताच्या काळामध्ये आहे ना, ज्याच्या हातामध्ये गाडी आले तो रायडर असायचा. पहिले हे जुना मी लहानपणी असायचो ना, हे ज्याच्या हातामध्ये टायर वगैरे असेल तो रायडर, असं असायचं आमचं. आणि या ठिकाणी आहे ना सगळी शाळेची पुस्तकं आहेत. पुस्तकं, वया वगैरे ठेवल्यात. ती रद्दी देतोस काय खाली? कुठली रद्दी? नंतरच हे करू. नं- ही रद्दीच आहे ना? नाही, खाऊ दे रद्दी ती. ही कंपास, ही कॅमलची कंपास. कॅमलची कंपास म्हणजे ज्याच्याकडे कॅमलची कंपास तो मोठा माणूस. आताच्या काळात जो ज्याच्याकडे आयफोन आहे तो मोठा माणूस. तसं पहिल्याच्यामध्ये ना ज्याच्याकडे कॅमलची कंपास ना तो मोठा माणूस, असं असायचं. आता कोणीही घेऊ शकतो कॅमलची कंपास, कारण आता सहज उपलब्ध होतात कॅमलचे कंपास, किंवा घेणं सहज कोणीही घेऊ शकतो. कारण त्या काळामध्ये सहसा आहे कॅमलच्या कंपासची घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. कारण परिस्थिती नव्हती ना. हां, त्यावेळेस आर्थिक परिस्थिती पण कमी असायची आणि तेव्हा साध्या कंपासही पण असायच्या. पण कॅमलची कंपास ही ब्रँडेड कंपनी असायची, जसा आजच्या काळामध्ये आयफोन. तर आत्ता घेणं सहज शक्य होतं, कारण आर्थिक परिस्थिती आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. आणि ही पुस्तकं आहेत, गाईड आहेत, पुस्तकं आहेत शाळेची, तर तशीच ठेवलीत आम्ही. ते रद्दीला वगैरे दिले नाहीत. हे घे आणि मग खालचं झाडून दे. आणि हे समोर चौकोनी बॉक्स आहे ना, हे बनवलेलं, हे आमच्याकडं त्यावेळेस एक PCO होता. PCO म्हणजे एक फोन होता, PCO फोन. त्याच्यामध्ये 1 रुपया कॉईन टाकलं की बोलू शकतो. एक रुपया कॉईन टाकलं की 1 मिनटं बोलू शकतो. नंतर परत 1 मिनटं संपला की परत एक कॉईन टाकून परत बोलू शकतो. असा एक कॉईन बॉक्स होता आमच्याकडे. तर हा कॉईन बॉक्स ह्याच्यामध्ये ठेवायचो आम्ही. ह्याच्यामध्ये ठेवून ही पट्टी आहे ना, ही पट्टी इथं लावायचो आणि लॉक करून घ्यायचो, कारण PCO वगैरे बाहेरच असायचं ना, त्याच्यामुळे कोणी चोरू नये म्हणून वगैरे PCO ह्याच्यामध्ये ठेवायचं. आणि ही पट्टी ह्याला बांधून इथे एक लॉक असायचा, या ठिकाणी इथे एक लॉक असायचा, तो लॉक लावून आम्ही बाहेरच ठेवायचो. आणि एकच होता आमच्या गावात हा PCO. हां, आणि एकच आमच्या गावामध्ये PCO होता. बाकी फोन वगैरे त्यावेळेस नव्हते. फोन म्हणजे आत्ता अवेलेबल झाले, कारण त्यावेळेस फोन वगैरे अवेलेबलच नव्हते. म्हणजे क्वचित 1996. 1996 मध्ये ना, हां. 1996 मध्ये क्वचित म्हणजे एखादा कीबोर्डचा फोन एखाद्याकडे असायचा. तो ज्याच्याकडे कीबोर्डचा मोबाईल असेल तो मोठा माणूस. त्यावेळेस मोबाईल नसायचा, त्यामुळे PCO आमच्या गावामध्ये एकच असायचा हा. त्यामुळे सगळेजण हा PCO यूज करायचे. आणि त्याच्या दिवसाला त्या वेळेचे 700 रुपये म्हणजे खूप काय झाले. दिवसाला 700 रुपये व्हायचे. 700 रुपये व्हायचे. हां, म्हणजे बघा भरपूरच आई, नाही? बघा आई खालून सांगते की दिवसाला 700 रुपये या PCO मार्फत कमाई व्हायची. रिचार्ज त्याच्यामध्येच रिचार्ज वगैरे धरून सगळे 700 रुपये कमाई व्हायचे. आणि रिचार्ज टाकायला आम्हाला महाडला जावं लागायचं. म्हणजे रिचार्ज टाकलं की परत मग पुन्हा चालू व्हायचं, आणि तो रिचार्ज संपेपर्यंत तो फोन आपण वापरू शकतो, असं असायचं. 2-3 वाडीत फोन होते. 2-3 वाडीचे इथे यायचे फोन करायला. हां, 2-3 वाडीमधले लोक आहे ना, ह्या इथे कॉल करण्यासाठी यायचे PCOच्या. आणि आजूबाजूला कुठेच PCO अवेलेबल नव्हता. महाडशिवाय कुठेच अवेलेबल नव्हता. एक वलंगला होता वाटतं काहीतरी. हां, 2-3 किलोमीटर. हां, 2-3 किलोमीटरला एक वलंग गाव आहे ना, तर वलंगला विठ्ठावाडीला दुकानामध्ये किराणा मालाचं मोठं दुकान आहे. त्या ठिकाणी होतं PCOवरती. तिकडे एक PCO होता आणि हा इथे एक PCO होता. इकडं ह्या भागातली माणसं इथंच यायची PCOवरती कॉल वगैरे लावण्यासाठी. आणि त्यावेळेस मोबाईल पण अवेलेबल नव्हते. आणि हा बॉक्स आहे ना, त्यासाठीच PCOसाठीच खास बनवलेला. तो आता PCO पण बंद झाला आणि सगळंच बंद झालं. आता सगळा मोबाईलचा जमाना आला आहे, त्याच्यामुळे ही बॉक्स आहे ना, तो आठवण म्हणून ठेवलेली आहे एक.
सहज मिळतात तेव्हा. आणखीन एक गोष्ट, ही समोर आहे ना, ही एक मांडणी आहे, लाकडाची मांडणी आहे. ही आहे ना आजोबाने तयार करून दिलेली आहे. हे बघा, आजोबा मिस्त्री एक होते. चुका ठोकले तिथे, जे काविलतं वगैरे कप वगैरे अडकवण्यासाठी. आणि ही आहे ना, ही जागा बरण्या वगैरे ठेवण्यासाठी यूज व्हायची. पहिल्याच्या काळामध्ये ना हे अशाच मांडण्या असायच्या, कारण आत्ताच्या काळामध्ये ह्या मांडण्या भेटतात अशा, पण त्या काळामध्ये ह्या मांडण्या सहसा घेण्याचं पण ऐकत नव्हतं. ऐपत नसायचे आणि कमी असायच्या ह्या मांडण्या. आणि आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पण शक्य होत नव्हतं कोणाला हे अशा मांडण्या वगैरे घेणं. त्याच्यामुळे ह्या मांडण्या ना सहसा करून जी जुनी लोक असायची ना, ही जुनी लोक ही मांडणी ह्या मांडणीचा वापर करायचे लाकडाचा. हे बघा, इथे एक बरणी वगैरे काय असेल ते ठेवू शकतो, वरती ठेवू शकतो आणि इथे ठेवू शकतो. आणि हे चुका ठोकलेत ना, या ठिकाणी काविलतं किंवा कप वगैरे अडकवण्यासाठी हे चुका ठोकलेल्या असायच्यात. हे आता सहसा बघायला पण भेटत नाही. मी आता वरती माळावर चढलो म्हणून दाखवलं, कारण आताच्या काळामध्ये काही लोकांना माहिती पण नाही की जे नवीन पिढी आहे ना, आताची नवीन पिढी, त्या लोकांना माहिती नाही की लाकडाची अशी मांडणी असायची म्हणून. ही समोर दिसली म्हणून तुम्हाला दाखवली ही मांडणी. आणि आणखीन एक गोष्ट, हे हांडे आहे ना, तांब्याचे आणि पितळेचे आहेत. तांब्याचे आणि पितळेचे नाही, हो. तांब्याचे आणि पितळेचे आहेत. आईला आहे ना, आईला आहेर मिळालेलं लग्नामध्ये. कन्यादान आणि आहेर. कन्यादान आणि आहेर भेटलेलं काय? 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली म्हणते. ह्या हांड्याला आणि कळशाना, हे 4 हांडे आणि कळशी आहेत. सॉरी, 3 हांडे आहेत आणि एक कळशी आहे. तर तुम्ही हे उचललात ना, एक हांडा जवळजवळ 1 ते 1.5 किलो वजनाचा हा. मग 5 ते 6 किलो आहे. 5 ते 6 किलो, बघा, 5 ते 6 किलोचा हा एक हांडा आहे. एवढा जड हांडा आहे. हे चारी पण, तो एक हांडा, हा एक हांडा, जवळजवळ 5 ते 6 किलोच्या वजनाचे हांडे आहेत. कळशी पण जड आहे. आता सहसा बघायला पण भेटत नाही आहे एवढे हांडे, कारण आताचे हांडे ते पातळ असतात तांब्याचे आणि हलके पण खूप असतात. आणि हे खूपच जड आहेत. हे बघा, हा 1, 2 आणि 3 हांडे आहेत आणि ही कळशी आहे. आत्ताच जस्ट मी माळ्यावरून खाली उतरलो आणि वरती पण खूप घाण होती. आणि फळं तर वाळवीने खूप खाल्लेत, काही ठेवलंच नाही. आता काहीतरी त्याच्यावरती काहीतरी उपाय करावा लागणारच आहे, कारण आता उरलेली फळं पण राहणार नाहीत. सगळं वाळवी सगळं खाऊन टाकेल. आणि हे आता जे घर तुम्हाला दाखवलं नाही, तुम्हाला 2च रूम दाखवले. ही एक रूम आहे, हॉल, आणि एक किचनची. हे 2च रूम तुम्हाला दाखवल्या. आणि बाकीचे रूम तुम्हाला नंतर दाखवतो. काकांचे रूम आहेत, म्हणजे पूर्ण एकच घर आहे आणि प्रत्येकाला 2-2 रूम दिलेले आहेत. 3 भाऊंना 2-2 रूम दिलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो त्या रूम नंतर. आणि आणखीन एक मला गोष्ट भेटली जुन्या काळातली, तर तुम्हाला ती दाखवतो मी. ती गोष्ट काय आहे ते. मागाशी तुम्ही कंदील बघितला, आता तुम्हाला बत्ती दाखवतो. हे बघा, ही समोर दिसते ना, ही बत्ती आहे. इथे अडकवण्यासाठी एक भिंतीला एक चूक असते. चुकाला अडकवण्यासाठी अशी एक जागा असते, पण ते आता हे आहे ना, हे तुटलेलं आहे. आणि बाकीचं हे आहे ना, ह्याच्या आतमध्ये रॉकेल भरला जायचा. रॉकेल भरल्यानंतर हा एक हे असायची, धागा असायचा, सूत असायचा. तो सूत त्याच्यामध्ये टाकायचा आणि हा वरती याच्यातून या झाकणामधून वरती एक धागा यायचा, तो सूत यायचा. आणि हा सूत असं टाकून, हा रॉकेल पहिला टाकून सूत असं टाकायचा आणि त्याच्यामध्ये झाकण लावून वरती बत्ती पेटवली जायची. जास्त लाईटिंग होते ना. हां, तेव्हा जास्त लाईटी वगैरे नसायच्या, त्याच्यामुळे हे बत्तीचा वापर खूप त्या काळी व्हायचा जुन्या काळामध्ये. आता लाईटी वगैरे असल्यामुळे बत्ती पण बघायला भेटत नाही. समजा क्वचित लाईट जाते. लाईट गेली तरी आता बॅटरी वगैरे आता आल्यात चार्जिंगवरच्या, पण त्यावेळेस आहे ना, बॅटरी पण नसायची. त्यावेळेस या बत्त्या फक्त असायच्या आणि कंदील असायचे. आणि ही एक बत्ती, ही 2 बत्त्या मम्मीच्या आईने, तुझ्या आईने दिलेल्या का? हे बघा, ही आई आहे ना, हिच्या आईनी ह्या 2 बत्त्या दिलेल्या,
पितळ्याच्या आहेत का? ह्या बत्त्या नंतर आल्या, ह्या मॉडीफाय बत्त्या आहेत. पहिल्या ह्या जुन्या काळच्या हे असंच अशा हे आहे ना, हे काचेच्या हे असंच अशाच्या. त्याच्यानंतर ह्या मॉडीफाय झाल्या, मॉडीफाय झाल्यानंतर हे अशा बत्त्या आल्या. ह्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला. हे अलादीनचं हेच वाटतंय, अलादीनचं चिरागच वाटतंय. ह्याच्यामध्ये रॉकेल वातला जायचा, रॉकेल वातल्यानंतर ह्याच्यामध्ये धागा वात आहे ना, वात वळून वरती काढली जायची आणि उरलेले वात ह्याच्यामध्ये टाकून हे झाकण लावलं जायचा. 2 होत्या ह्यातल्या, एक कुठे काय भेटली नाही, ही एक भेटली आणि ही एक भेटली. ही अगोदरची असायची जुन्या काळामधली, त्याच्यानंतर ही मॉडीफाय झाली. टाकायचीच नाही तेव्हा, काचेच्या बाटल्यातनं हे करायचे, बत्त्या करायचे तेव्हा. असे आजी माझे प्रत्येक काचेच्या, माझे आजोबा दारू प्यायचे ना, मग ते दारूच्या बाटल्या काचेच्या असायच्या. त्या काचेच्या बाटल्या टाकायची नाही, मला बोलायची साफ कर. तर म्हणले कशासाठी? बोलायची ह्याच्या बत्त्या तयार करायच्या. मग कारण प्रत्येक तेव्हा लाईटी नव्हत्या, आजोबांच्या ह्याच्यात लाईटी नव्हत्याच आलेल्या. तेव्हा बत्ती प्रत्येक कुडाला बत्ती असायची. कुडाचं घर तेव्हा होतं, कुडाला बत्ती असायची प्रत्येक कुडाला. म्हणजे ओटीवर एक अंगणात, म्हणजे अंगणात नेण्यासाठी आजोबा ते कणगे वगैरे तयार करायचे ना, अशी सुप वगैरे आजोबा हे करायचे, टोपल्या वगैरे तयार करायचे. हे सुप पण तयार केलेले नाही, हे सुप रेडीमेड आहेत ना. हे नाही म्हणजे त्या ह्यांच्याकडनं बुरुडांकडनं ही घेतलेली. आजोबा टोपल्या, हार, ते कणग असतात ना भात ठेवण्यासाठी, ते स्वतः घरी बनवायचे. म्हणजे माझ्या वडिलांचे वडील ते आजोबा तयार करायचे सगळे. मग त्या अंगणात एक बत्ती असायची, ओटीवर एक असायची, पडवीत एक असायची. कारण जुन्या घराला ओटी, पडवी, अंगणा, माझघर असं असायचं ना, वाटाण. म्हणजे प्रत्येक जवळजवळ 5 ते 6 बत्त्या लागायच्या प्रत्येक रूम मधनं. मग त्या आजी मला सांगायची साफ करून ठेव. आजोबा दारू प्यायचे तेव्हा काचेच्या दारूच्या बाटल्या यायच्या, मग त्या अशा साठवून ठेवायच्या आणि बत्त्या तयार करायच्या मध्ये गोल पाडून. हे बघा. आणि आणखीन एक गोष्ट, एक खुर्ची आहेत, हे बघा खुर्ची. ह्यातल्या लोखंडी खुर्ची आहेत ह्या. एक कुठं आहे बघा, एक इथे आहे, तुम्हाला दाखवतो. हे खुर्च्या हे आहे ना, फोल्डिंगच्या खुर्च्या आहेत. या फोल्डिंगच्या खुर्च्या आता बघायला भेटत नाहीये सहसा, जास्त करून आहेत पण जास्त करून बघायला फोल्डिंगच्या भेटत नाहीत खुर्च्या. आणि प्रॉपर लोखंडाचे आहेत, पत्रा पण नाही, प्रॉपर लोखंड आहे. हे असे पायाने करतोय, हे असे हा भाग वरती उचलला की फोल्ड होते आणि परत खाली केला की फोल्ड होते, खालच्या साईडला फोल्ड होते आणि वरती केले की झाकली जाते. अशा प्रकारे ही लोखंडाची खुर्ची आहे, प्रॉपर लोखंड आहे, पत्रा पण नाही आहे. पहिले जुन्या काळची अशाच खुर्च्या होत्या. आणि ही एक खुर्ची आहे, 2 खुर्च्या आहेत. हिचा आता एक पाय मोडला आहे, ते आता तिचा पण काळ संपत आला, त्याच्यामुळे हे बघा हा पाय थोडासा मोडला इकडचा, बाकीचे 3 पाय ओके आहेत. हे बघा, तरी पण वापरतोय कसे तरी, कारण जुन्या खुर्च्या आता ह्या खुर्च्याचा सहसा भेटत नाहीत कुठे. आणि ह्या साईडला पूर्ण कचरा आहे, कारण माळा झाडला ना आणि घर झाडलं, त्याच्यामुळे पूर्ण पसारा दिसेल तुम्हाला. हे काय पेन वगैरे पेन आहे, तेव्हा कॅमलची कंपास आहे. कॅमलची ही वरती माळ्यावरती कॅमलची कंपास बघितली, आणि एक खाली भेटली कॅमलची कंपास. एक माझी होती आणि एक माझ्या बहिणीची सोनीची होती. हे बघा, त्याच्यामध्ये आता स्केच पेन आहेत, पेन आहेत. हे खूप वर्षाने मी पण बघितलं, मी आता खूप वर्षाने इकडे आलो. आणि वरती प्लाऊड आहे ना, प्लाऊड पूर्ण खराब झालाय, कारण पावसाळी आहे ना, ते वरचे कौले आहेत ना पूर्ण गळत आहेत. त्या रिपा वगैरे आता पूर्ण चेंज, रिपा आहेत ना त्या कौलाच्या इथल्या, वासं वगैरे सगळं चेंज करायला लागतील, त्याशिवाय गळण्याचं थांबणार नाही. पूर्ण प्लाऊड खराब झालं. हे हॉलचं आहे, हॉलचं प्लाऊड आहे. आणि आतमध्ये आता फळ्या आहेत, तुम्हाला दाखवतो. या आतमध्ये फळ्या आहेत या किचनच्या रूमला. या आणि इकडं आहे तो हे प्लाऊड आहेत. पावसाने लगेच प्लाऊड खराब होतो. हां, इकडं बघा, हे आहे ना, इथं पूर्ण पावसाने ते खराब झाले प्लाऊड. आणखी जर पाणी खाल्लं ना त्या प्लाऊडने, तो प्लाऊड कधी पडेल सांगता येत नाही.
आणि अजून एक मला लहानपणीची खेळायची वस्तू भेटली, ते आताही लोक खेळतात. तुम्हाला माहिती असेल ती वस्तू, तुम्हाला दाखवत होती काय वस्तू आहे ती. ते आताही खेळतात, पहिले पण खेळायचे. ती वस्तू मला शाळेत असताना पप्पानी आणि आईने घेतलेली. तर तुम्हाला दाखवतो ती वस्तू काय आहे ते. हे बघा, हे समोर दिसतं ना, हे कॅरम आहे. ते आता पूर्ण प्लाऊड आहे ना, प्लाऊड पूर्ण खराब झाला. हे जेव्हा मी शाळेत होतो ना, साधारणतः काय 5वी-6वीला नाही, 5वी-6वीला होतो ना, त्यावेळेस हा कॅरम घेतलेला मला. आणि आणि बरं, म्हणजे जेव्हा नवीन नवीन घेतलं ना, तेव्हा म्हणजे एकदम जपून ठेवायचो, एकदम पुसून, एकदम व्यवस्थित पुसून, काळजी घेऊन व्यवस्थित एक ठिकाणी खाटेखाली किंवा दरवाजाच्या पाठी व्यवस्थित पुसून ठेवायचो. सोंगट्या वगैरे पण एक बरणी बनवली, ती बरणी दिसे ना तशी बरणी बनवलेली सोंगट्या ठेवण्यासाठी. तर आता त्याची परिस्थिती बघा, कारण आता वापरतच नाही ना, त्याच्यामुळे तो पूर्ण हा प्लाऊड आहे ना, हा बघा, हे पूर्ण खराब झालंय. खराब म्हणजे पूर्ण वाळवीने खाल्लंय ते. हे बघा, पूर्ण पाठीमागच्या साईडने पण पूर्ण खाल्लेलं आहे. हे बघा, पूर्ण गेलेलं आहे. साईडचं हे चांगलं आहे, सागाचं आहे ना. साईडच्या पट्ट्या चांगल्या आहेत, ते मधलं सगळं खराब झालेलं आहे. ते आता चुलीसाठी वापरतोय आम्ही आता. हा मोडून आता हे जेवढी लाकडे येतील ना, तेवढी लाकडं आता चुलीसाठी वापरणार. आणि ह्या पट्ट्या बघूया, चांगल्या पट्ट्या झाल्या तर कशा तरी वापरात येतील. चांगल्या पट्ट्या त्या मजबूत आहेत. आणि तेव्हा कॅरम घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, कारण सहसा अशा वस्तू भेटायच्या नाहीत, आणि भेटल्या तरी म्हणजे क्वचितच. कारण मी पप्पांना मी घ्या 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 म्हणून, तेव्हा ते कुठं घेतलं पप्पाने कॅरम, रडूनच घेतलं. कारण त्यावेळेस कसं आर्थिक परिस्थिती तेवढी नसल्यामुळे अशा वस्तू घेणं शक्य नव्हत्या. आता आर्थिक परिस्थिती चांगली आहे सगळ्यांची. त्याच्यामध्ये पण 3 साईज होत्या. हे दिसतं ना, हा पट्टा दिसतो ना, ह्या पट्ट्याचा एक कॅरम होता. हा मीडियम साईजचा एक कॅरम आहे. आणि आणखीन एक ह्याच्यापेक्षा एक मोठा कॅरम होता. असे 3 टाईपचे कॅरम होते. हे मीडियम साईजचं पप्पाने मला घेतलेलं कॅरम. सायकल आणि कॅरम सोबत घेतलेलं का? हा 3 चाकावाली सायकल होती, ती एक घेतलेली, आणि हा कॅरम घेतलेला. तेव्हा काय पप्पाने एवढा पगार नव्हता, म्हणजे 6 महिन्यानी तर 8 महिन्यात पगार व्हायचा. म्हणजे मशीनचं काम करून असे साठवलेले पैसे होते. असे पैसे साठवून असं घेतलेले पैसे. मशीनचं काम करून. मम्मी आई आहे ना, कधी मम्मी बोलताना मी मम्मी बोलतो, कधी आई बोलतो. तुम्ही बोललात की हा मम्मी बोलतोय की आई बोलतोय. लोकांसमोर बोलताना मी मम्मी बोलतो, आणि तिला समजा हाक मारायचं असेल तर आई बोलतो, आणि लोक समजा कोणी विचारलं मम्मी तर सांगताना मी मम्मी बोलतो. तर तुम्ही पण कन्फ्यूज व्हाल की आई बोलतोय का मम्मी बोलतोय. कारण मी आई बोलतो आणि दुसऱ्याला सांगताना मम्मी बोलतो. आणि आई आहे ना, टेलरचं पहिलं काम करायची. तिच्याकडे एक मशीन होती, एक मशीनवरती काम करायची. टेलरचे काम करून करून पैसे गोळा करायचे, आणि ते पैसे गोळा करून जे घर खर्चाला किंवा जे राशन वगैरे लागेल त्याला पैसे घरी खर्चाला वापरायचे. आणि आमची काय शाळेची फी असेल तर ती फी वगैरे भरायची. कारण पप्पांचा पगार कधी व्हायचा कधी नाही व्हायचा असं व्हायचं. आणि हॉस्टेलला होते त्यावेळेस कामाला पप्पा. आणि पप्पांना हॉस्टेलला म्हणजे नवीनच लागलेलं त्यावेळेस, आणि मुंबईवरून आम्ही नवीनच आलेलो इथे. पप्पांना हॉस्टेलला म्हणजे एक शाळा आहे, शाळेच्या बाजूला एक हॉस्टेल आहे, त्याच शाळेचं इंग्लिश स्कूलवाले म्हणून त्या शाळेमध्ये पप्पांना जॉब लागलेला, म्हणून ते मुंबईवरून गावी आले. चांगला जॉब, गव्हर्नमेंट जॉब म्हणून. पण एवढा चांगला जॉब नव्हता, आणि परमनंट कधी झालीच नाहीत, आणि पेमेंट तर वेळेवर कधी झालंच नाही. 8 महिन्यांनी 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी असे कधीही पेमेंट व्हायचं. त्याच्यामुळे अशा वस्तू घेणं पण शक्य नसायचं. आणि घर खर्च एवढं दोघांचं हे करून मग मम्मी पण थोडी मदत करायची पप्पांना, पप्पा पण थोडे मदत करायचे. आणि असे करून करून आईने आणखीन एक मशीन घेतली. अशा 2 मशीन झाल्या, एक जुनी मशीन एक नवीन मशीन, अशा 2 मशीनी आईकडे आहेत. टेलरिंगचं काम करते ते. शेती करून
मशीनचं काम करायचे. फायनली पूर्ण घर झाडून झालेलं आहे. आता 2 दिवसांनी आपल्या घरी बाप्पा येणार आहेत. तर घराची साफसफाई तर झाली. आता घरासमोर जे झाडं झुडपं उगवलेत ना, तर ते झाडं झुडपं काढायचे. ह्या घरामध्ये सहसा कोण राहत नाही, कारण म्हणजे जेव्हा सण असतील ना, होळी म्हणा, गणपती, दहीहंडी, जेव्हा जेव्हा सण असतील तेव्हाच आम्ही या ठिकाणी घरी येतो. नाहीतर हे घर बंदच असतं. आणि घरासमोर पूर्ण झाडं झुडपं वगैरे, पायऱ्यांपासून ते समोर अंगणामध्ये, अंगण नाही, अंगण म्हणता येणार नाही त्याला, समोर जागा आहे ना घरासमोरची, त्या घरासमोर पूर्ण झाडं झुडपं उगवलं. तर ती आता काढायला लागतील मला. घर तर झाले साफसफाई करून. आणि आई आहे ती घरामध्ये भांडी घासते. जे भांडी आता आपल्या रोजच्या जीवनामध्ये आता लागणार आहेत जेवढी भांडी, तेवढी भांडी आता घासून ठेवायला लागणार आहेत. कारण आता 7 किंवा 8 दिवस तरी इथे आम्हाला राहायचं आहे. बाप्पा आपल्या घरी येणार आहे. तर त्यासाठी पूर्ण भांडी वगैरे साफ करून घेते, घासून घेते. तर तुम्हाला दाखवतो घरासमोर किती झाडे झुडपे उगवले ते. हे बघा समोर आहे ना झाडं उगवलेत. हे घराच्या साईडनी पण धक्क्याला झाडं उगवलेत. हे पायऱ्यांवरती पण उगवलेत. हे समोर या ठिकाणी पण पूर्ण साफसफाई करायची आहे. आणि हे पडीक घर आहे. तुम्हाला मागाशी बोललोच की ह्याला खूप वर्ष झाली ह्या घर मोडून. आणि हे समोर आहे ना नानीने घर बांधले. ही पहिले इथं राहायची नानी, आता त्या ठिकाणी शेतामध्ये डबल मजलीचं घर बांधलं. आणि बघू साफसफाई करायला घ्यायची आता. फायनली झाडं झुडपं ना सगळे काढून झालेत. बघा हा एवढा गवत निघाला. आणि त्या साईडला गवत आहे, काय दाखवतो तुम्हाला. हे बघा त्या पायऱ्यांमधून एवढा गवत निघाला. आणि ह्या साईडला आहे. ते आता घेऊन आता नदीवर टाकायला जायचं आहे. प्लास्टिक आहे समोर ब्लॅक कलरचा. इथे वरती आहे ना कौलावरती टाकलेला, तो पावसाळ्यामध्ये खाली आला. प्लॅस्टिक काय राहिला नाही पावसाळ्यामध्ये कौलांवरती. कौलं वरती गळतात ना, म्हणून हा प्लॅस्टिक ब्लॅकवाला प्लॅस्टिक टाकलेला. तर हवा पाऊस आला तेव्हा तो उडून खाली आला. आणि ह्या साईडला काही एवढं गवत नाही आहे. ह्या साईडला पण आहे. ह्या साईडला पण गवत काढायला लागणार आहे थोडा. आणि ही शिडी गावकीची शिडी आहे, वरती माळ्यावरती चढण्यासाठी आणलेली. कारण आतमध्ये माळ्यावर चढण्यासाठी शिडी नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे ही गावकीची शिडी आहे ना, ती शिडी घेऊन आलेलो. आणि या साईडला वाडा आहे. वाड्यामध्ये काय गुरं वगैरे नाहीत आता. फायनली घराची साफसफाई झाली. आणि समोर जे गवत वगैरे उगवलेले ना, ते पण सगळं साफसफाई करून झाले. ते सगळं आता गवत काढलं आणि ते गवत साचलेलं ना काढून ठेवलेलं ते नदीवर टाकून आलो. आणि आता हातपाय वगैरे धुवून बसलो. आणि मम्मी आहे ना, मम्मी म्हणजे आई, तुम्हाला बघूनच मागाशी की मम्मी आणि आई मला कन्फ्यूज, दुसऱ्यांना सांगताना मम्मी बोलतो आणि आवाज देताना आई म्हणतो. तर आई आता लादी धुते. लादी धुतलं की मग झाली सगळे. नंतर लादी धुतलं आम्ही दोघंजणं जेवायला बसणार आहोत. आम्ही महाडवरून येताना आम्ही डबा आणलेला, डाळ भात भाजी, तो डबा खाणार आहोत. फायनली हे बघा साफसफाई करून झालेली आहे. किचन आहे समोर, लादी वगैरे धुतले. आणि बाथरूम आहे समोर. पूर्ण कचरा होता वरती, तो व्यवस्थित साफ करून घेतले. हे बघा हे समोर दिसतंय ना, तो वाळू लागले, हे सगळं खाऊन टाकले वाळवीने. हे बघा हे खाट आहे.
हे बघा, 4 पायची खाट, लोखंडी खाट आहे. वरती पण साफसफाई करून झालेली आहे ऑलरेडी. आणि समोर दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथं पूर्ण मगाशी बघितलात पूर्ण गवत वगैरे उगवलेलं, गवत वगैरे साफ करून झालेलं आहे. इकडे पण फक्त हे चिरड्याचं झाड आहे ना, ते ठेवलेलं आहे कारण आता फुलं आपल्याला लागणार आहेत गणपतीसाठी चिरड्याची, त्याच्यामुळे चिरड्याचं झाड तसंच ठेवलं आहे. तिकडं पण गवत होतं, ते पण काढले. इकडं पायरीवरती पण गवत होतं, ते पण पूर्ण काढलेलं आहे. आणि सगळा कचरा टाकून आलाय. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय आणि हो, काळजी घ्या.